विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासातील चौथे प्रकरण 1857चा स्वातंत्र्य लढा अभ्यासणार आहोत. 1857 साली इंग्रजी सत्तेला संपूर्णपणे हलवून टाकणारा, हादरवून टाकणारा एक मोठा लढा भारतात झाला होता. हा लढा म्हणजेच 1857चा स्वातंत्र्य लढा. पण हा काही अचानक नाही उद्भवला, हा काही अचानक नाही झाला. याच्यामागे बरीचशी पार्श्वभूमी आहे. हा लढा होण्यामागे बरीचशी कारणं आहेत. या प्रकरणामध्ये आपण त्याच कारणांबद्दल अभ्यास करणार आहोत. तसेच हा लढा इतका मोठा होता, या लढ्याची व्याप्ती इतकी मोठी होती की त्यामागील भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर. याच लढ्याची प्रेरणा घेऊन अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजाविरुद्ध मोठ्या प्रमाणात लढा दिला. तर चला, या पाठातील पहिला मुद्दा आपण अभ्यासू. 1857 पूर्वीचे लढे. इंग्रजांनी ज्या ज्या भागामध्ये इंग्रजी सत्ता स्थापन केली होती तेथील लोकांना इंग्रजी सत्तेच्या शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपनीच्या सत्तेमुळे, कंपनीची सत्ता म्हणजे इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती. तर या भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीनेच भारताला गुलाम बनवलेलं होतं सुरुवातीच्या काळात, आणि त्यामुळे त्याला कंपनीच्या सत्तेमुळे असं म्हटलं जातं. तर ही जी कंपनी होती हिने मोठ्या प्रमाणात आपली सत्ता वेगवेगळ्या भागामध्ये पसरवली होती आणि वेगवेगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या भागातून त्या भारतीयांचं शोषण करत होत्या. माहीत आहे का तुम्हाला? म्हणजे बघा, पाईकांचा उठाव. ओडिशामध्ये मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धत अस्तित्वात होती. तिथल्या निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक असं म्हटलं जात होतं. म्हणजे जे सैनिक असायचे त्यांना पाईक म्हटलं जात होतं. राजांनी या पाईकांना जमिनी कसण्यास मोफत दिल्या होत्या. त्या कसून ते आपला उदरनिर्वाह करत होते. राजाने प्रत्येक पाईकाला एक जमीन दिली होती आणि ती जमीन तो त्या शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्या बदल्यात युद्धाचा प्रसंग जर उद्भवला तर राजांच्या बाजूने लढाईला हे सगळे पाईक, हे सगळे सैनिक उभे राहायचे. इसवी सन 1803मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतलं. इंग्रजांनी पायकांच्या वंशपरंपरागत या जमिनी ज्या होत्या या त्यांच्यापासून काढून घेतल्या. त्यामुळे हे सगळे पाईक संतापले आणि इंग्रजांनी लावलेल्या करामुळे, मिठाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सामान्य लोकांचं जीवनसुद्धा असह्य झालं होतं. आणि त्याचा परिणाम 1817मध्ये इंग्रजाविरुद्ध पायकांनी सशस्त्र असा उठाव केला. या उठावाचं नेतृत्व बक्षी जगणबंधू विद्याधर यांनी केलेलं होतं. तर इंग्रजी सत्तेचा हा जो अन्याय होता, हा अन्याय वाढत चालला होता आणि याची जाणीव भारतीयांच्या मनात हळूहळू निर्माण व्हायला लागली होती की बा, जे काही आपल्या देशात वाईट होतं ते इंग्रजांमुळे होतं आहे, हे आता भारतीयांना कळून आलं होतं. आणि त्यामुळे त्यांच्या मनात इंग्रजी सत्तेविरुद्धचा हा जो असंतोष होता हा वाढत गेला. शेतकरी, सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली होती. अशातच 1770मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्यांनी जनतेशी आपलं जे वर्तन होतं ते मात्र उदासीन ठेवलं, संवेदनशून्य ठेवलं. म्हणजे इंग्रजांनी कुठल्याही पद्धतीने जनतेची या भागात मदत केली नाही. दुष्काळाच्या काळामध्ये लोकांना होणारा त्रास याकडे सरळ सरळ इंग्रजांनी दुर्लक्ष केलं आणि इसवी सन 1763 ते 1857च्या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व नंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, दक्षिण भारतातही झाले. उमाजी नाईक यांनी दिलेला लढा असाच उग्र स्वरूपाचा होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित केलं. इंग्रजाविरुद्ध त्यांनी बंड पुकारला, म्हणजे विद्रोह केला. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजाविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन सगळ्यांना केले. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये त्यांनी आपला दरारा निर्माण केला. आपलं एक महत्त्व, आपलं एक वर्चस्व निर्माण केलं. 1832मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केलं व पुणे येथे त्यांना फाशी दिली. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिलं. या जमातीचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता. पण ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या या सगळ्या हक्कांवर गदा आणली. म्हणजे हे जे काही हक्क होते आदिवासींचे, हे सगळे हक्क त्यांनी संपुष्टात आणले. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमध्ये संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लढे दिले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेच लढे घडून आले. महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजाविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात तर गडकऱ्यांनी व कोकणात फोंट सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलं. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीदार आणि राजेरजवाड्यांनी सुद्धा लढे दिले इंग्रजाविरुद्ध. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिकसुद्धा होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावी वागणूक दिली जात होती. दुजाभावाची वागणूक म्हणजे काय? तर ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जेवढेही भारतीय सैनिक होते
त्यांना मोठ्या प्रमाणात भेदभाव केला जात होता इंग्रजी सैनिकांपेक्षा. आणि इंग्रजी सैनिक आणि भारतीय सैनिकांचा भेदभाव केला जात होता. तो कसा केला जात होता? तर भारतीय सैनिकांना वेतन व भत्ते हे इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यल्प होते, खूप कमी होते. 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली बराकपूर येथे यामुळे मोठ्या प्रमाणात उठाव घडून आले. हे सर्व लढे त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. हे जेवढेही लढे झाले आपण आतापर्यंत जेवढेही बघितले हे सगळे त्या स्थानी झाले, स्थानिक स्वरूपाचे हे होते. हे एकाकी होते, म्हणजे एका व्यक्तीने घडून आणलेले होते. इंग्रजांनी मग त्यामुळे काय केलं, सरळ सरळ हे लढे, हे जे उठाव होते हे कमकुवत असल्यामुळे इंग्रजांनी बळाचा वापर करून तर परिणामी त्यांना मोडून काढलं. लोकांचा असंतोष त्यांनी दडपून टाकला, पण तो नाहीसा झाला नाही. लढा नष्ट झाला, लढा थांबला, पण त्या लढ्यामुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला जो असंतोष होता इंग्रजाविरुद्धचा तो काही दाबला नाही गेला. लोकांचा हा असंतोष दडपला गेला नाही, तो नाहीसा झाला नाही. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्ययुद्धात आणखी भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी असेच लढे उभे राहिले. दारूच्या कोठारावर, म्हणजे जिथे दारू गोळा ठेवला जातो, बारूद ठेवलं जातं, अशा कोठारावर ठिणगी पडावी व त्याचा स्फोट व्हावा अशी व्यवस्था निर्माण झाली होती. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला हा असंतोष या लढ्याच्या स्वरूपाने बाहेर पडला आणि हा उद्रेक अभूतपूर्व असा सशस्त्र लढ्यामध्ये परावर्तित झाला. त्यानंतरचा मुद्दा आहे 1857च्या लढ्याची कारणे. मग हा 1857चा लढा का बरं घडला, याच्या मागची कारणं काय आहे हे आपण या मुद्द्यात अभ्यासणार आहोत. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या, त्यांच्यामध्ये बदल झाले. म्हणजे इंग्रजांच्या आधी जे राजवाडे होते त्यांच्या राजांच्या संस्थानांमध्ये, त्यांच्या राजेशाहीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आले. तरी गावगाडा पूर्वीसारखाच चालू होता, पण जे गावातले जे व्यवहार होते ते आधीसारखेच सुरू ठेवले इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आता झालं काय की इंग्रजांनी मात्र आता ही जी व्यवस्था होती, जी आधीपासून सुरू होती, ही थोडी बदलण्याचा प्रयत्न केला. गावगाड्याचे बदलते असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आता ऑब्व्हियसली लोकांना असं वाटायला लागलं की इंग्रज आपल्या अंतर्गत भागामध्ये, अंतर्गत बाबींमध्ये काय करत आहे, हस्तक्षेप करत आहे. इंग्रज आपल्याला कुठेतरी या भागातून काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्यावर अन्याय करत आहे, ही भावना सामान्य जनतेत निर्माण व्हायला लागली. त्यानंतरचा मुद्दा आहे आर्थिक कारणे. आता 1857चा लढा घडून येण्यामागचं आर्थिक कारण काय ते आपण यात अभ्यासणार आहोत. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. महसूल म्हणजे लोकांवर कर लावणे, वस्तू सेवांवर कर लावणे म्हणजे महसूल. तर या महसूल पद्धतीत थोडा बदल केला इंग्रजांनी, नवीन महसूल पद्धत आणली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूलाची वसुली केली जायची. आधीच्या काळात असं नाही व्हायचं. एखादा राजा आपल्या प्रजेचं, समजा तो संकटात असेल, त्याला काही समस्या असेल, तर त्याचा शेतसारा एखादा राजा माफसुद्धा करून द्यायचा. पण इंग्रजांनी तसं नाही केलं. इंग्रजांनी या महसूलाची, या कराची वसुली जबरदस्तीने करायला सुरुवात केली. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडली, म्हणजे नष्ट होऊ लागली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचे ब्रिटिशांचे धोरण होते. जे इंग्लंडमध्ये बनवलं जायचं, उत्पादित केलं जायचं, ते भारतात येऊन विकायचे, ज्यामुळे इंग्रजांना त्यातून नफा मिळायचा. त्यांनी येथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. जे भारतातले उद्योगधंदे होते त्यांच्यावर कर लावले आणि इंग्रजांनी इंग्लंडवरून आणलेल्या वस्तूंवर कर नाही लावले. त्यामुळे साहजिक काय झालं की इंग्लंडवरून येणाऱ्या वस्तू ज्या मशीनने बनलेल्या होत्या त्या स्वस्त व चांगल्या पद्धतीच्या असलेल्या वस्तू भारतात विकल्या जात होत्या आणि भारतातल्या वस्तू ज्यावर कर लावले जात होते, ज्या महाग होत्या, त्यांचा खप कमी झाला. त्यामुळे येथील उद्योगधंद्यावर त्यांनी जाचक कर लावले. त्यामुळे भारतात विकसित झालेली हस्तकला, कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला, म्हणजे तो तोट्यात चालू लागला. त्यामध्ये त्यांना नुकसान व्हायला लागलं. अनेक भारतीय कारागीर त्यामुळे बेकार झाले. या सर्वांच्या मनात इंग्रजाविरुद्ध त्यामुळे असंतोष साहजिकपणे वाढत गेला. हे झालं आर्थिक कारण, म्हणजे भारतीय व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आणि याच्या मागचं कारण इंग्रज होतं हे त्यांना कळून चुकलं होतं. दुसरं कारण आहे सामाजिक कारण. आता जी सामाजिक कारण आहे ती कोणती आहे? आर्थिकदृष्ट्या भारतीयांना कमकुवत करणं हा तो उद्देश होताच, तर भारतीय समाजामध्ये इंग्रजांनी ढवळाढवळ करायला, हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. ते यात दिलेलं आहे बघा. इंग्रज आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहे, म्हणजेच इंटरफिअर करत आहे असं भारतीयांना वाटू लागलं. सतीबंदी कायदा, विधवा विवाह असे अनेक कायदे सामाजिक दृष्टीने योग्य होते, पण तरी ते भारतीय जीवनपद्धतीच्या
भारतीय जीवन पद्धतीत होते. आणि जेव्हा इंग्रजांनी हे कायदे केले तेव्हा भारतीयांना असं वाटू लागलं की इंग्रज आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा हस्तक्षेप करत आहे आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये इंग्रजाविरुद्धचा हा असंतोष आणखी वाढत गेला. नंतरचं कारण आहे राजकीय कारण. 1857 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती. पुढे डलहौसीने अनेक संस्थाने विविध कारणांनी खालसा केली म्हणजे त्यांना इंग्रजी सत्तेत समाविष्ट केलं. म्हणजे तिथल्या राजाला त्याच्या पदावरून काढून टाकलं आणि ते राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेलं. काही गैरकारभाराच्या निमित्त करून अयोध्येच्या नवाबाला त्यांनी पदच्युत केलं, म्हणजे त्याच्या पदावरून काढून टाकलं. सातारा, नागपूर, झाशी इथली संस्थाने, याच्याबद्दल तुम्हाला माहीतच आहे की झाशीची राणी जी होती, ठीक आहे, त्यांनी एक पुत्र दत्तक घेतला होता. तर दत्तक पुत्र वारसा हा नामंजूर असल्यामुळे त्यांनी सातारा, नागपूरमध्ये सुद्धा राजे रघुजी भोसल्यांचा त्यावेळेसचा काळ होता. तर कुठेतरी त्यांनी दत्तक पुत्र घेतला होता. तो दत्तक पुत्र नामंजूर करून त्यांनी सातारा, नागपूर आणि झाशी ही संस्थाने त्या काळात खालसा केली. इथे युद्ध झालं आणि युद्ध करून त्यांनी या सगळ्यांना काय केलं, हरवलं आणि यांची सगळी राज्ये आपल्या ताब्यात घेतली. डलहौसीच्या या धोरणामुळे भारतीयांमध्ये अविश्वासाचं वातावरण वाढतच गेलं. या पुढील मुद्दे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू.